नमस्कार, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण करूया अगदी हॉटेल स्टाईल चमचमीत असा शेवगा मसाला। तोही घरगुती मोजक्या साहित्यात अगदी झटपट बनवून तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला साहित्य पाहूयात आपण। तर अर्धी वाटी ते मी सुकं खोबरं असं किसून भाजून घेतलेलं आहे, म्हणजे असं स्लाइस करून घेतलेले आहेत। 1 चमचा शेंगदाणा भाजलेले घेतलेले आहेत आणि 1 चमचा तीळ आणि 1 चमचा धन घेतलेला आहे। 2 चमचे डाळ घेतलेले आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 कांदे। गॅसवर कांदा भाजून घेतलेला आहे खमंग। आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं आता आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। साहित्य थंडच करायचं, नाहीतर व्यवस्थित असं बारीक होणार नाही। चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यामुळे काय होतं, वाटण आपलं पटकन असं बारीक होतं आणि सुरुवातीला पाणी टाकायचं नाही, बारीक केल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं, त्यामुळे बारीक पेस्ट होते आपली। तर वाटण आपलं तयार झालेलं आहे। तर इथे मी 4 ते 5 शेवग्याच्या शेंगा अशा कट करून थोडंसं मीठ आणि हळद टाकून शिजवून घेतलेले आहेत। 10 ते 12 मिनिट लागतात, शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही। आणि आता फोडणी देऊन घेऊयात आपण। तर इथे मी सुरुवातीला कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेत आहे। तेल छान असं कडकडीत गरम झालं, वरून अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की वरून पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं, यामुळे आपल्या ग्रेव्हीला चव खूप छान येते। आणि आता वरून मसाले टाकून घेऊया। तर पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट आणि आता मिक्स करून घेऊयात। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता। आणि आता तिखट टाकल्यानंतर गॅस आपल्याला पूर्ण बारीक करायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं, मसाले आपले खाली चिटकले जात नाहीत। आणि आता वाटण टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जी आपण ग्रेव्ही करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि आता सतत मिक्स करत राहायचं आहे, कारण आपण सर्व वाटण अगोदरच भाजून घेतल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला परतायला जास्त वेळ लागत नाही। आणि ग्रेव्ही आपल्याला छान अशी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे फुल गॅसवर। छान असं कडेने तेल सुटू लागलं जातं, हे तुम्ही पाहू शकता। आणि आता वरून इथे मी 1 चमचा कसुरी मेथी हाताने अशी क्रश करून टाकून घेत आहे, यामुळे चव खूप छान येते आपल्या ग्रेव्हीला। मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता कडेने असं ग्रेव्हीला छान असं तेल सुटू लागलेलं आहे आणि ग्रेव्ही आपली खमंग अशी भाजलेली आहे तेलामध्ये। आणि आता वरून आपण शेंगा टाकून घेऊयात शिजून घेतलेल्या। आणि ज्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं होतं त्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून ते भांडं विसळून यामध्ये टाकून घेऊयात। आणि आता तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करू शकता। आणि आता बारीक गॅसवर फक्त आपल्याला ही भाजी एकजीव करून घ्यायची आहे, कारण आपण शेंगा अगोदरच शिजून घेतलेल्या होत्या आणि ते मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं, त्यामुळे मी इथं वरून अजून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण आपण वाटणामध्ये मीठ टाकलेलं होतं। आणि आता शिजून घेऊयात आपण, बारीक गॅसवर एकजीव करून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटं बारीक गॅसवर भाजी आपण छान अशी एकजीव करून घेतलेली आहे। आणि तुम्ही जवळूनही पाहू शकता अगदी हॉटेल स्टाईल आपली तरीदार आणि दाटसर अशी ग्रेव्ही टाईप आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे। आणि कढई खाली उतरून तुम्हाला जवळूनही दाखवते, कट तुम्ही पाहू शकता आणि ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता। अगदी हॉटेल स्टाईल आपला हा शेवगा मसाला बनवून तयार झालेला आहे। आदल्या दिवशी जर तुम्ही शेंगा शिजवून ठेवल्या आणि वाटण करून ठेवलं तर सकाळी घाई गडबडीच्या वेळी तुम्हाला ही डब्यासाठी अगदी पटकन रस्सा भाजी बनवून तयार होते। आणि रस्सा आपण जास्त पातळ ठेवलेला नाही, दाटसर ठेवलेला आहे अगदी हॉटेल स्टाईल। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इंस्टा आणि व्ह्यूवर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच न्यू रेसिपी बरोबर।